आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. चोरीचा टिप्पर फोडून स्क्रॅपमध्ये विक्रीचा प्रयत्न करणारा आरोपी ताब्यात. परभणी शहरातील नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेला टिप्पर फोडून त्याची विक्री करण्याचा प्रयत्न उघडकीस आला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून टिप्परचे तुकडे जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. काही दिवसापूर्वी नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक टिप्पर चोरीस गेला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासणीची तक्रार गतिमान केली होती. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला चोरीचा टिप्पर वाशिम येथे नेऊन त्याचे तुकडे करण्यात आल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू करून महफूजुर रहमान शेख रज्जाक या ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने आपले साथीदार शेख नवीद, शेख मकाजिद, सय्यद हुजरिया यांच्या मदतीने टिप्पर चोरी करून त्याचे तुकडे केल्याची कबुली दिली. तसेच टिप्परचे सुटे भाग स्क्रॅपमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहितीही त्यांनी पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून टिप्परचे तुकडे व सुटे पार्ट्स जप्त केले. आरोपीला पुढील कारवाईसाठी नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून या गुन्ह्यातील इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार दुधाटे, फड, कवठाडे, भदरगे, लटपटे, क्षीरसागर, ढगे, हनवते यांच्या पथकाने केली. अन्न सुरक्षा नियमाचे काटेकोर पालन करा, तुकाराम मुंढे यांचा आदेश. महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे आणि सुरक्षित अन्न निरोगी महाराष्ट्र हा उद्देश साध्य व्हावा यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यातील सर्व खाद्य व्यवसाय चालकासाठी व्यापक अन्न सुरक्षा अनुपालन आदेश जारी केला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा आदेश जारी केला असून महाराष्ट्र राज्यातील सर्व खाद्य व्यावसायिकांना त्याचे काटेकोर पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशानुसार हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, कॅन्टीन, स्वीट मार्ट, बेकरी, केटरिंग, आस्थापना तसेच इतर सर्व खाद्य व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत निर्धारित नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. व्यवसाय स्थळी मूळ FSSAI परवाना किंवा नोंदणी प्रमाणपत्र दर्शनी भागात लावणे, परिसरात उच्चस्तरीय स्वच्छता राखणे, कीटक नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करणे, ग्राहकांना सुरक्षित व मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे आणि वापरलेल्या खाद्य तेलाचा पुनर्वापर टाळणे याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहे. तसेच अन्नपदार्थ वर्तमानपत्र किंवा अन्य छापील कागदमध्ये देणे अथवा पॅक करणे पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. परभणी जिल्ह्यातील सर्व खाद्य व्यवसाय चालकांनी अन्न सुरक्षा नियमाचे तत्काळ व काटेकोर पालन करून ग्राहकांना सुरक्षित व गुणवत्तापूर्ण अन्न औषध करून द्यावे असे आवाहन अन्न औषध प्रशासन विभाग परभणी यांच्या वतीने करण्यात आले आहे. जिंतूर भूमी अभिलेख कार्यालयाच्या सरकारी खुर्चीवर खाजगी व्यक्ती विराजमान. जिंतूर शहरातील तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बेजबाबदारपणाचा कळस गाठला असून यांना म्हणे कार्यालयीन कामासाठी 5 दिवस पुरेना म्हणून रविवारी सुट्टीच्या दिवशीही चक्क कार्यालय उघडून सरकारी खुर्चीवर खाजगी माणूस बसवून कसले तरी कामे करत बसल्याचे पत्रकारांना आढळून आले. याबाबत जाब विचारताच खाजगी इस्मांनी पळ काढला तर जगताप यांच्या सोबतच्या खाजगी इस्माने कार्यालयास कुलूप लावले. ही घटना 28 जून रविवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली. जिंतूर शहरातील भूमी अभिलेख कार्यालय नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते. या कार्यालयास प्रभारी अधिकारी असल्याने व ते कार्यालयाकडे जास्त लक्ष देत नसल्याने कर्मचाऱ्यांची मनमानी वाढली असून कर्मचारी कामानिमित्त कार्यालयात आलेल्या शेतकरी नागरिकांना उद्धट भाषेत बोलत असल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. काही दिवस अगोदर जिंतूर शहरातील एक विधी तज्ज्ञांनीही या कार्यालयाचा व्हिडिओ बनवून समाज माध्यमावर टाकले होते. त्यामुळे या विभागाच्या आबरू वेशीवर टांगली गेली होती. गेलेली आबरू परत मिळवण्यासाठी कार्यालयातील एका प्रमुख अधिकाऱ्याने सगळ्या कर्मचाऱ्यांना वेठीस धरून
त्या विधितज्ञाविरुद्ध महसूल व पोलीस स्थानकात निवेदन देण्यास भाग पाडले. असे असले तरीही हे कर्मचारी किती निष्ठेने नागरिक व शेतकऱ्यांचे कामे करतात हे संपूर्ण तालुक्यातील जनतेला माहीत आहे. रविवार 28 जून रोजी दुपारी 1 वाजल्यापासून भूमी अभिलेख कार्यालय उघडे असल्याची माहिती पत्रकारांना मिळाली. त्यावरून 2 वाजण्याच्या सुमारास जिंतूर शहरातील काही पत्रकार बांधव कार्यालयात गेले असता त्या ठिकाणी भूमापक प्रकाश जगताप यांच्या बाजूच्या सरकारी खुर्चीवर हिंगोली येथील खाजगी व्यक्ती प्रमोद देशमुख हे बसून लॅपटॉपवर कसले तरी काम करताना दिसून आले. तर टेबलच्या दुसऱ्या बाजूला जगताप यांचे आणखीन एक मित्र काळे हे आणि कार्यालयातून बदलून गेलेले प्रधान हे खुर्चीवर बसलेले आढळून आले. यावेळी पत्रकारांनी स्वतःचा परिचय देत जगताप यांना सरकारी टेबल खुर्चीवर खाजगी माणूस बसून काय करतो असे प्रश्न विचारतात. ते मला मदत करायला आले, जगताप म्हणाले. कोणत्या नागरिकांचे सरकारी काम सुट्टीच्या दिवशी आपण करत आहात असे प्रश्न विचारतात. खाजगी व्यक्ती प्रमोद पाटील यांनी लॅपटॉप बंद केला व आम्ही सहज बसलो होतो असे म्हणून वेळ निभावून नेण्याचा प्रयत्न केला. पत्रकारांनी व्हिडिओ शूटिंग सुरू करतात प्रमोद देशमुख प्रधान यांनी कार्यालयातून पोबारा केला. तर जगताप म्हणाले की आम्हाला कामासाठी 5 दिवस पुरत नसल्याने आम्ही सुट्टीच्या दिवशी काम करीत बसलो होतो. तर पत्रकार आल्यानंतर आपण का काम बंद केले असे विचारतात. लघुशंकेचे कारण दाखवत जगताप यांनीही कार्यालयातून काढता पाय घेतला. स्वातंत्र्य चळवळीतील मुस्लिम समाजाचे योगदान मोलाचे, सरफराज अहमद यांचे मत. सरफराज अहमद यांनी मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम समारंभामध्ये आपले मत अल्फला एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी सेलूतर्फे आयोजित मुस्लिम समाजातील 10वी आणि 12वी CET शिष्यवृत्ती BDS आणि इतर परीक्षेमध्ये गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनी व पालकाचा गुणगौरव सोहळा दिनांक 28 जून रविवार रोजी सेलू शहरातील साई नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साईबाबा बँकेचे व्यवस्थापक हाजी पत्रकार पठाण निसार अहमद होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरफराज अहमद, लेखक इतिहासकार सोलापूर, प्राध्यापक शेख रफीक, विद्यार्थी मित्र सल्लागार परभणी, मदीना मस्जिदचे इमाम शेख रईस कासमी उर्फ ख्वाजा मौलाना, अल्फला एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी सचिव शफीक अली खान जमीनदार, पुरस्कारकर्ते ज्येष्ठ पत्रकार झकीउद्दीन खतीब परभणी, गुलाम मोहम्मद मिठू परभणी, डॉक्टर मुजम्मिल अहमद खान सेलू, शेख महमूद सर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात पवित्र ग्रंथ कुराणचे आयात शेख इमाम सर तर नाते कलिमा बशीरा मुबीन खान यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अल्फला एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी सेलूचे अध्यक्ष इंजिनियर अनीस कुरेशी यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचे परिचय इम्रान कुरेशी यांनी करून दिला. यानंतर सेलू येथे कार्यरत शिक्षक सलीम मोमीन अब्दुल मजीद हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सत्कार प्रमुख पाहुणे सरफराज अहमद यांच्या हस्ते करण्यात आला. आसिफ कुरेशी यांनी आपल्या मुलाचे लग्न साध्या पद्धतीने करून खर्च टाळून अल्फला सेवाभावी संस्थेला 11,000 रुपयांचा धनादेश सुपूर्द केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख मोहम्मद हारून सर बागवान यांनी केले तर आभार प्रदर्शन इंजिनियर रशीद खान पठाण यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पठाण रशीद खान, शेख शमशुद्दीन, हाजी रफीक सर, शेख असगर, शेख इमाम, जकी अहमद सिद्दीकी सर, इम्रान कुरेशी, जावेद घौरी, शेख मौजम यांनी परिश्रम घेतले. पठाण निसार खान यांच्या अध्यक्षीय समारोपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. स्वीकृत सदस्यासाठी विनोद कदम यांचा काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल. परभणी महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यासाठी काँग्रेस पक्षाकडून विनोद बाबूराव कदम यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दिनांक 29 जून सोमवार रोजी दाखल केला असून यावेळी गटनेते गुलमीर खान यांच्या उपस्थितीमध्ये परभणी महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे उमेदवारी अर्ज सुपूर्द करण्यात आला. परभणी महानगरपालिकेच्या आगामी सर्वसाधारण बैठकीमध्ये या नावांना मंजुरी मिळेल
परभणी महानगरपालिकेच्या 6 स्वीकृत नगरसेवकाच्या जागा असून आतापर्यंत 5 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत।